प्रचारासाठी तुम्ही आलेला आहात? आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 65 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करत असताना कार्यकर्त्यांच्या जीवावरती या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम केलं. आणि म्हणून आज आमच्या इम्रानजींच्या इकडे, पानसरे ताईंच्या इकडे प्रचाराला मी, चाबूस कुवारजी, चेतन पवार, केसीनाथ पाटीलजी, रोमी संधूजी, आम्ही सर्व लोकांनी आघाडी घेण्याचं काम केलेलं. आणि आज संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये कार्यालयाला भेटी, कार्यालयाची ओपनिंग, छोटे छोटे चौकसभा हे घेण्याचं नियोजित केलं. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे, ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्साह आहे की लोकशाही पुढे जर टिकवायची असेल, कारण आपण बघता की आता निवडणूकच होऊ द्यायचे नाही, बिनविरोध निवडणूक कसे करायचे, अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी आमचे सर्व शिल्लेदार उभे राहिलेले आहेत. आणि जो प्रतिसाद पाहता आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की लोकांचा कौल हा आमच्यावर राहिल्याशिवाय राहणार नाही. काल अजित पवार शहरामध्ये आले होते, ते म्हणतात की भाजपनं पूर्ण महानगरपालिका लुटून खाल्ली, लुटारून ती पोळी भाजप आहे. चला, उशिरा का होईना, परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की गेल्या 5 वर्ष आम्ही बोलत होतो. पण आम्हाला आश्चर्य वाटते की हे लुटताना पालकमंत्री काय करत होते. अजित पवारांना अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली, त्यावर बोलताना देखील ते म्हणाले की अनेक पक्षांना देखील गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली आहे. माझ्यावर देखील 17,000 कोटीचा आरोप होता, तो सिद्ध झाला नाही. बघा काय असतो की ज्यांनी आरोप केला तेच बाजूला बसलेले आहेत. काल दादा बोलताना सांगितलं की याद राखा, काय जर केलं तर चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. आता जे त्यांच्याबद्दल चक्की पिसिंग म्हणत होते ते आता काहीच बोलायला तयार नाही आहे. तर हे सर्व सत्ताकरण, अर्थकरणचं राजकारण चाललेलं आहे. पण मी दादांचा आभार मानेन की किमान त्यांनी जाहीररीतीने मान्य केलं की त्यांच्यात मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पार्टी किती भ्रष्ट आहे, किती पद्धतीने या मुंबई महानगरपालिकेमध्ये जसं आम्ही चांगलं काम करत होतो, या पिंपरी चिंचवडमध्ये कसं लुटण्याचं काम केलेलं आहे हे त्यांनी लोकांसमोर मांडल्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार मानतो.